नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपल्या हे चॅनल आठवो तारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शनी महाराज, राहू महाराज आणि केतू महाराज यांच्याविषयी आपल्या मनात बऱ्याच भ्रांती आहेत आणि ते त्रास देतात किंवा त्यांच्यामुळे त्रास होतो किंवा त्यांच्यामुळे दुःख, कष्ट भोगावे लागतात असं. परंतु खरं तर शनी महाराज हे आपल्या एक प्रकारे आत्म्याच्या कर्माचा शिल्पकार आहे. मी पुन्हा परत सांगतो वाक्य, शनी महाराज हे आत्म्याचं जे काही कर्म आहे आपल्या त्याचे शिल्पकार आहे. ज्योतिषशास्त्रात शनी महाराजांना न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. पण त्यांची भूमिका फक्त शिक्षा देणं, त्रास देणं, साडेसाती देणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये. तर त्याविषयीच आढावा घेणारा आणि अ, त्याविषयी आणखीन बाकीचे जे काही कंगोरे आहेत, बाकीचे जे काही त्यांची गुणतत्व आहेत, धर्म आहेत, गुणधर्म आहेत, त्याविषयी आढावा घेणारा मी हा व्हिडिओ बनवत आहे. शनी हा आत्म्याच्या कर्माचा शिल्पकार आहे. तो आपल्याला आपल्या पास्ट लाईफ मधल्या किंवा आता आपण जे जीवन जगतोय त्यातल्या कर्मांची जाणीव करून देतो. ते शुद्ध करवून घेतो आणि तो एक प्रकारची उन्नती व्हावी, आत्मोन्नती. तुमची नाही फक्त, तुमचा हा जो देह आहे त्याची नाही, आत्मोन्नती व्हावी. जी कठीण परंतु आपल्याला आवश्यक अशी वाट दाखवतो, मार्ग दाखवतो, दिशा दाखवतो. शनीची दृष्टी शनीला 3 दृष्टी आहेत. बाकीच्या ग्रहांना 1-1 दृष्टी आहेत. परंतु शनी, गुरु, राहू आणि केतू यांना 3 दृष्टी आहेत. त्यातल्या शनीला 3 दृष्टी आहेत. 3री, 7वी आणि 10वी दृष्टी. त्यांची ती वक्र दृष्टी म्हणून सुद्धा गणली जाते. अशुभ सुद्धा फळ मिळतं त्यांच्या त्या दृष्टीमुळे, असं भौतिक जगात म्हणलं जातं. परंतु आत्म्याच्या पातळीवरती त्यांची नजर अन्यायावर, अहंकारावर आणि आळशी वृत्तीवर असते. शनी महाराज तपश्चर्या, प्रामाणिकपणा, धर्म, न्याय, संयम, श्रम यांचे महत्त्व शिकवतात. जीवनात जेव्हा शनीचा प्रभाव जाणवतो, विशेष करून साडेसाती, डय्या किंवा आपण म्हणतो ना छोटी पनवती किंवा महादशा, दशा, अंतर्दशा, विदिशा, तेव्हा माणूस स्वतःकडे बघायला लागतो. गरजेपोटी किंवा बळजबरीने किंवा आपण काय म्हणतो त्याला शिक्षा म्हणून कुठल्याही प्रकारे तो स्वतःकडे बघायला लागतो. थोडासा अंतर्मुख होतो आणि आपले दोष आणि चुका यांचा विचार करतो. शनी महाराजांचा उद्देश तुम्हाला शिक्षा देणं असं नाहीये, तर ती शुद्धी आहे. आत्म्याला परिपक्व करून स्वकडे नेणं. जे शनीला समजतं ते स्वतःला समजून येतं. म्हणूनच शनी हा केवळ ग्रह नाही, तर एक आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे गुरु आहेत आत्म्याच्या अनुषंगाने. जो आत्म्याला कर्माच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो आणि शिल्पकाराप्रमाणेच काम करतो. थोडक्यात असं म्हणूयात ना, की शनी महाराज हे आत्म्याच्या प्रवासाचे कर्मगुरू आहेत, शिल्पकार आहेत. शनीला खरं तर ज्योतिषशास्त्रामध्ये मंदगती ग्रह, दंडाधिकारी, न्यायाधीश, वृद्ध यांचे कारक म्हणून पाहिलं जातं. त्या आपल्या आत्म्याच्या दीर्घकालीन प्रवासातील महत्त्वाचे शिक्षक आहेत आणि आत्म्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांची साथ, संगत, सोबत, मार्गदर्शन आणि दिशा मिळत असते. शनी हा खरं तर भूतकाळाच्या कर्माचा आरसा आहे. शनी म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचय आहे. आपण गेल्या जन्मात किंवा गेल्या कित्येक जन्मात जे काही चुकलो, जे काही चुकीचं केलंय, जे काही अधुरं राहिलंय, त्याचा परिणाम स्वरूप म्हणून शनी आपल्याला ह्या जन्मामध्ये एका विशिष्ट स्थानातच कुंडलीतील 12 स्थान आहेत, त्यापैकी एका विशिष्ट स्थानातच आढळतो आणि त्या स्थानात, त्या राशीत, त्या नक्षत्रात शनी आहे. तिथे आपल्याला या जन्मात काय धडे शिकायचे आहेत, काय करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची आहे आणि ते कसं कर्म विपाक करून कर्मातनं अ, मुक्त व्हायचं हे दाखवतो. शनी महाराज जिथे बसतात तिथे अडथळे असतात, पण तीच तर खरी आपली कर्मभूमी असते. उदाहरणार्थ शनी चतुर्थात आहे कुणाच्या, तर चतुर्थ स्थान मनःशांती, घर, सुखसोयी, समृद्धी, चारचाकी वाहन, आई याबाबतचे कर्म संबंध दर्शवतात. मग जर का सप्तमात शनी असेल तर नातेसंबंध, जोडीदार, विवाह, पार्टनरशिप आणि तुमचा डेलीचा इन्कम या संबंधित निगडीत कर्म असते. दशमत असेल तर कार्यक्षेत्र आहे, कर्मक्षेत्र आहे, आपलं वडील आहे. तर तिथे मग विलंब, संघर्ष पण नंतर यश हे नक्की. हे अडथळे म्हणजे शनीचा कोप नाहीये, तर त्यांनी आत्म्याला तावून सुलाखून परीक्षेत पास करून पुढे जायचं दिलेलं एक साधन आहे. असं म्हणतात ना, की शनी देतो, पण उशिरा देतो. पण बिलकुल देत नाही किंवा नकार देतो असं होत नाही. शनी डिलेज बट नेव्हर डिनायज हे वाक्य ऐकायला जितकं गूढ आहे, तितकंच ते एक
परम कटू सत्य देखील आहे. शनी आपल्याला घाईने, गडबडीने, लगबगीने, तातडीने काहीही देत नाही. तो आपल्या कष्टांची पूर्ण परीक्षा घेतो. आपण कष्टाला कसे लायक आहोत किंवा त्यातून किती पास होतो हे बघतो. जेव्हा आपण परिपक्व होतो, मॅच्युअर होतो, तेव्हाच ते फळ देतात. लक्षात ठेवा, शनी देतात. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा नाही, जेव्हा त्यांना वाटतं द्यावं, देण्याच्या लायकीचे झाल्या तेव्हा देतात. आणि शनीची जी काही फळं मिळतात, बक्षीस मिळतं, ती दीर्घकाळ टिकणारे असतात. शनीचे धडे म्हणजे काय? एक प्रकारची संयम आहे, एक प्रकारची शिस्त आहे, एक प्रकारची जबाबदारी आहे. शनी म्हणजे एक प्रकारे गुरु देखील म्हणलं जातं. त्यांच्या शिकवणुकीचे जे विषय आहेत ते म्हणजे संयम. गोष्टी आपल्या वेळेवरती होतील. तुम्ही उगाच आकांतांडव किंवा धावपळ करू नका. शिस्त, डिसिप्लिन पाळा. नियमित साधना करा, वेळेचं पालन करा, कर्तव्याचं पालन करा, जबाबदारीचं पालन करा आणि जबाबदारी स्वतःच्या कर्मासाठी स्वतः जबाबदार राहा. शनी आपल्याला बाह्य परिस्थितीतून नाही तर आतून बदलायला भाग पाडतात. शनीची ऊर्जा तुम्ही कशी वापरताय? शनीचा अभ्यास म्हणजे एक प्रकारे आत्म्याचा अभ्यास आहे. हे तुम्ही स्वतःला विचारू शकता. तुमच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानात आहे? त्या स्थानाशी संबंधित या आयुष्यात कोणते अनुभव किंवा अनुभवांचे आधारे आव्हानं किंवा कुठली आव्हाने तुम्हाला अनुभवायची आहेत, हे त्यातून तुम्ही काय शिकलाय, काय शिकते, काय शिकायला पाहिजे आणि ती शनीची जी काही ऊर्जा आहे त्या स्थानातली, त्या ऊर्जेसोबत सिंक्रोनाइज कसं व्हायचं, मर्ज कसं व्हायचं, ती शनीची ऊर्जा कशी वापरून घ्यायची, हे आपल्याला कळतं. रोजची शिस्त किंवा आपण काय म्हणतो नीती-नियमाचं, धर्माचं, न्यायाचं पालन करणं हे. शनी हा परीक्षक किंवा न्यायाधीश जरी असला तरी ते एक शिल्पकार आहेत हे विसरू नका. शनी तुम्हाला नुसते फोडत नाहीत तर घडवतात. त्यातून एक चांगली मूर्ती घडावी ही त्यांची इच्छा असते. आत्म्याला ते परिपक्व, मजबूत आणि विवेकी बनवतात. शनी म्हणजे संकट नाहीये खरं तर. मी मगाशी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणालो, की शनी हे संकट नाहीये. ते ती एक संधी आहे आत्मोत्थान करायची. त्यांच्या साक्षीने, त्यांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण आत्मिक उन्नतीचा मार्ग गाठू शकतो, चालवू शकतो आणि वापरू शकतो. तेव्हा त्यांचा आदर करा. त्यांनी जी काही शिस्त दिलेली आहे, शिकवलेली आहे ती अंगीकारा. अ, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ध्येयाच्या शिखरावरती घेऊन जायला फक्त आणि फक्त शनी महाराजच मदत करतात. चला मित्रांनो, पाहूयात शनी तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानात बसलेला आहे. त्यांनी आत्तापर्यंत तुम्हाला काय ते धडे शिकवलेत आणि इथून पुढे तुम्हाला काय धडे शिकायला पाहिजेत, त्यातनं काय शिकायचं हे आणि त्यांची जी काही ऊर्जा आहे, त्याला कसं सामोरं जायचं, ते कसं समजून घ्यायचं, त्या अनुभूती, अनुभव त्यातून कसं समजून घ्यायचं आणि मार्ग कसा खुला करून घ्यायचा हे तुम्हाला बघणार आहोत आपण आता. तर चला पाहूयात शनी तुमच्या कुंडलीत 12च्या 12 भावांमध्ये कोणत्या स्थानी बसलेला आहे, ते पाहूयात आपण. प्रथम स्थान, लग्नातलं प्रथम स्थान. प्रथम स्थान म्हणजे आपलं स्वतः आहे, आपलं स्वत्व आहे. ती स्वतःशी लढलेली लढाई आहे. म्हणजे आपली आयडेंटिटी, आपली हेल्थ, आपली पर्सनॅलिटी, आपला कॉन्फिडन्स, आपला समाजातला वावर ते आहे. शिकवण काय देतात तर आत्मज्ञान, स्वतःला ओळख, स्वतःची जबाबदारी घ्यायला शिक. कर्म म्हणाल तर व्यक्तीच्या स्वभावावर, शरीरावर आणि व्यक्तित्वावर काम करावे लागते. विलंबामुळे आत्मविश्वास वाढवण्याची संधी देखील मिळते. काही बाबतीत तर विलंब जो आहे ना, तो आरोग्याच्या बाबतीत, व्यक्तिमत्व घडवण्यात आणि महत्त्वाच्या निर्णयामध्ये विलंब हा तसा तुम्हाला काही बाबतीत मदतगार ठरू शकतो. फक्त आरोग्याच्या बाबतीत विलंब जर का होत असेल, तर तुम्हाला थोडंसं लगेच अलर्ट मोडवरतीच जायला पाहिजे. संघर्ष. संघर्ष जर का म्हणाल, तर तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. अ, स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता जी तुम्ही धडपड करताय, ती धडपड शनी फार बारकाईने बघत असतात. आणि ओळख निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष हा शनी महाराज अगदी पूर्णपणे नोटीस करतात, नोंद करतात आणि त्याचं योग्य त्या वयात, योग्य त्या वेळेला, योग्य त्या दशा आल्यानंतर तुम्हाला त्याचं दीर्घकालीन मिळणारं फळ देतात. आत्मिक उन्नती जर का साधायची असेल, तर या भावात शनी व्यक्तीला नम्रता, गंभीर स्वभाव देतो. व्यक्ती स्वतःच्या मर्यादा ओळखून आत्मिक प्रगती साधतो. संघर्ष म्हणाल तर एक प्रकारचा आत्मविश्वास, लो कॉन्फिडन्स असतो किंवा बेशिस्त वर्तन असतं, बेशिस्त जीवनशैली असते. तर शनी तर तुम्हाला इथं तेच सांगतात, की कॉन्फिडन्स बूस्ट कर, मॉरल वाढवून दे तुझा.
आणि शिस्तीमध्ये राहा. शिस्तबद्ध जीवनशैली तुम्ही जर का अनुसरली, तर तुमचं उत्थान नक्की आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर प्रथम स्थानामध्ये शनी आहे, तर दररोज सूर्यनमस्कार घाला, सूर्याला अर्घ्य द्या, पितृपूजन करा आणि आपण जे डोक्याला तेल लावतो, खोबरेल तेल वगैरे, त्याचं दान करा. द्वितीय स्थान. द्वितीय स्थानातून काय बघितलं जातं, तर कुटुंब, खानदान, कुळ, तुमची वाणी, तुमची बोलण्याची शैली, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्याचबरोबर संचित धन ज्याला म्हणतात ते बघितलं जातं. धन त्रिकोणातलं हे प्रथम स्थान आहे. इथे शिकवण काय मिळते तुम्हाला शनी महाराज आल्यानंतर, तर आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं, आर्थिक व्यवहार कसे करायचे, बोलणं कसं ठेवायचं, कसं ठेवलं पाहिजे, काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या घ्यायला किंवा उचलायला तुम्हाला ते भाग पाडतात. कर्म म्हणाल तर व्यक्तीला पैशाचे महत्त्व कळते आणि ते कसे कमवायचे हे शिकावं लागतंच किंवा शिकवतातच शनी महाराज. विलंब म्हणाल तर आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला पटकन यश मिळत नाही. त्यामुळं बऱ्याचदा द्वितीय स्थानातील शनीवाले थोड्या अ, कमी म्हणजे म्हणतो ना, जास्त उशिराने, परंतु कमी पगारावरती किंवा कमी इन्कमवरती काम सुरू करतात. असं निदर्शनास आलेलं आहे. कुटुंबातले संबंध, कुटुंबाबरोबरचं तुमचं जे सिंक्रोनायझेशन आहे किंवा कुटुंबाबरोबरची एकी आहे, कुटुंबाबरोबर जे आपण म्हणतो ना, गोळ्या-मेळ्याने राहणं ते किंवा त्या सगळ्या संपत्ती जमा करणं यामध्ये तुम्हाला विलंब होऊ शकतो किंवा काही गैरसमज असू शकतात कुटुंबाच्या लेव्हलला. संघर्ष म्हणाल तर तुमचा एकतर त्या कुटुंबातल्या सदस्यांशीच तुमचा सगळ्यात पहिला संघर्ष असतो. आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला बरंचसं झगडावं लागतं किंवा तुमच्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. आत्मिक उन्नती म्हणाल तर या भावात शनी व्यक्तीला कठोर परिश्रमातूनच धन कमवण्याची प्रेरणा देतो. त्यामुळं व्यक्तीला पैशांची किंमत कळते. एक-एक रुपयाचं पैशाचं महत्त्व कळतं आणि त्यानंतरच आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. संघर्ष म्हणजे काय? तर तुमच्या बोलण्यातला जो कडवटपणा आहे, कोरडेपणा आहे, त्याच्यावरती मात करा, ही शनी महाराजांची अपेक्षा असते. त्यामुळे द्वितीय स्थानातले शनी असलेल्या व्यक्तीला मी सांगतो, की बाबा बोलणं कंट्रोलमध्ये ठेव. आर्थिक स्थैर्यामध्ये विलंब मिळतो, परंतु जे मिळतो आर्थिक स्थैर्य जेव्हा मिळेल, ते दीर्घकालीन असतं. संयमित वाणी, प्रामाणिकपणे काम करून कमाई करणे किंवा एक प्रकारे न्याय आणि धर्मानेच कमाई करा. कुठेही बेईमानी करून किंवा खोटेपणा करून किंवा फसवाफसवी करून पैसे कमवू नका. हे शनी महाराज शिकवतात. उपाय म्हणून काय करावा तर जास्तीत जास्त अन्नदान करा. आठवड्यातनं किमान 1 दिवस किंवा दिवसातले किमान 1 तास तरी तुम्ही मौन व्रत धारण करा आणि थोडे-थोडे करून का होईना, थेंबे-थेंबे तळे साचे या नियमाला अनुसरून बचत करायचा प्रयत्न करा. तृतीय स्थान. तृतीय स्थान काय दाखवतं? तर तुमचं धैर्य, पराक्रम, तुमचे शेजार-पाजारी, तुमचे छोटे प्रवास, तुमचे लेखन, संवाद शैली, त्याचबरोबर तुमचे छोटे बहीण-भाऊ हे दाखवतात. शिकवण काय मिळते ना, की धैर्य, संवाद, लहान भावंडांशी संबंध कसे मेंटेन करायचे ते. कर्म म्हणाल तर व्यक्तीला आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याची गरज काय आहे ते शिकवतात. लहान भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारीची तुम्हाला ते जाणीव करून देतात. विलंब म्हणाल तर लहान भावंडांच्या प्रगतीमध्ये किंवा तुमच्या शेजाऱ्यांबरोबर जे संबंध आहेत ते किंवा स्वतःचे पराक्रम करण्यामध्ये तुम्हाला काही विलंब होऊ शकतो. संघर्ष तर मगाशी म्हणालो तसं, की छोट्या भावंडांशी किंवा शेजार-पाजाऱ्यांशी किंवा जवळच्या लोकांशी गैरसमज होतात. त्यातून संघर्ष उभा राहतो. आत्मिक उन्नती म्हणाल तर या भावात शक्ती व्यक्तीला प्रयत्नांचे पराक्रम कशी कन्सिस्टंट एफर्ट्स ज्याला म्हणतात ना ते त्याचं महत्व शिकवतो आणि तुमचे स्वतःचा सेल्फ बिलीफ स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवून पुढे जायला उद्युक्त करतो, मदत देखील करतो. प्रयत्न करून लगेच यश देईल अशी शक्यता इथे नाहीच आहे. तुम्हाला कन्सिस्टंट एफर्ट टाकावे लागतात. त्यानं म्हणजे म्हणतो ना आपण थॉमस अल्वा एडिसनने ते बल्बचा शोध लावला. तर 99 वेळा त्यांचा बल्बचा प्रयत्न फेल गेला होता. 100व्या प्रयत्नात ते यश मिळाले. म्हणजे लक्षात ठेवा त्यांनी जर का संघर्ष सोडून दिला असता, कंटिन्यूअस एफर्ट टाकले नसते, तर आता कदाचित आपल्याला लाईटवरती जे जळणारे बल्ब आहेत, त्याची सुद्धा आपल्याला शोध लागला नसता कदाचित. धडा काय घ्यायचा तर नियमित कन्सिस्टंट एफर्ट, नियमित परिश्रम करत राहायचं आणि आलेल्या अपयशातून शिकत राहून मात करून त्यात पुढच्या यशाच्या पायरी गाठायची प्रयत्न करायचा. उपाय म्हणून काय कराल ना, तर दर शुक्रवारी भगवद्गीतेच्या कुठल्या ना कुठल्यातरी अध्यायाचं पठण करा आणि दररोज कुठलं ना कुठलं तरी काम काय करायचं याची टू डू लिस्ट करून
ते संध्याकाळी कुठलं काम कंप्लीट झालंय, कुठलं काम पेंडिंग आहे किंवा कुठलं काम केलंच नाही, याची नोंद ठेवायला सुरुवात करा. चतुर्थ स्थानात शनी आहे. चतुर्थ स्थान म्हणजे तुमचं घर, माता, स्थावर, जंगम मालमत्ता, चारचाकी वाहन, शांती, घरातली शांती किंवा घरात जे काही तुम्ही कर्म करतात ते. शिकवण म्हणाल तर इथं घरगुती सुख, मातृप्रेम, मानसिक शांती याविषयी ते शिकवतात. कर्म म्हणाल तर व्यक्ती, घर, कुटुंब याची जबाबदारी, माता याची जबाबदारी घ्यावी लागते. मातेची सेवा करणे हे एक महत्त्वाचे कर्म ठरते. विलंब घ्या म्हणाल तर चतुर्थ स्थानातील शनी ज्यांचा असतो, त्यांना स्वतःचं घर घेण्यास विलंब होतो. मानसिक शांती एवढ्या इझिली मिळत नाही किंवा त्यांना स्वतःला एफर्ट टाकूनच मानसिक शांती मिळवावी लागते. कौटुंबिक सुख मिळण्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो. संघर्ष म्हणाल तर आईच्या आरोग्यासंबंधित किंवा आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कौटुंबिक वातावरण आणि घरगुती जे जीवन आहे तुमचं, तिथं संघर्ष न राहता सुसंवाद कसा ठेवता येईल याची जबाबदारी तुम्हाला स्वतःला उचलावी लागते. अ, ह्यातनं धडा काय घ्यायचा ना, तर तुम्ही थोडंसं स्वतःकडे बघून स्वतःच्या आपण काय म्हणतो ना त्याला अंतर्मुख होऊन आपण कसं व्यवस्थित बोललं पाहिजे, घरामध्ये कसं व्यवस्थित वागलं पाहिजे, कसं व्यवस्थित विचार केला पाहिजे. थोडंसं कसं आपण एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला बोलताना तारतम्य बाळगून बोललं पाहिजे, हे शनी महाराज शिकवतात. उपाय म्हणून काय कराल ना, तर आईची सेवा करत राहा. इनफॅक्ट मी चतुर्थ स्थानात शनी असं आहेत, ज्यांच्या कुंडलीमध्ये आढळतो त्यांना सांगतो, की तुम्ही आईच्या पायांना रात्री झोपताना तेलाने मालिश करून देत जा, आईच्या पायाला. अतिशय चांगला इफेक्ट मिळतो त्याचा. आणि शर्वारी तीळ, काळे तीळ किंवा तिळाचं तेल याचं दान करा. 5व्या स्थानात शनी आहे तुमच्या. 5वं स्थान काय दिसतं, दाखवतं तर आपली लव्ह लाईफ, आपली संतती, बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी, सट्टा, लॉटरी, जुगार, तुमचं प्रेम हे दिसतं. त्यामुळे तिथं संघर्ष जर का कुठे येईल तर प्रेम संबंध यशस्वी होणं. एक तर संतान व्हायला प्राप्तीला उशीर होतो किंवा झालेल्या संतानेबद्दल चिंता असते. यातून शिकायचं काय असतं मुळात? शनी महाराज पंचमात आहेत तर. तर क्रिएटिव्हिटी कशी इफेक्टिव्हली वापरायची पॉझिटिव्ह वे करता. काही क्रिएटिव्हिटी प्रचंड असते. त्याविषयी मी बोलत नाही. मी शक्यतो ती कुठेही माझ्या व्हिडिओमध्ये, सोशल मीडियामध्ये किंवा काउन्सिलिंग करताना मी कधीच निगेटिव्ह उदाहरणं पण देत नाही आणि निगेटिव्ह सांगत पण नाही. परंतु ती क्रिएटिव्हिटी जी आहे ना, ती कशी पॉझिटिव्ह वेनी समाजाकरता, स्वतःच्या उत्थानाकरता, स्वतःच्या प्रगतीकरता वापरता येईल, हे पाहायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर प्रेम संबंधामध्ये मॅच्युरिटी ठेवून किंवा त्या प्रकारचा आत्मविश्वास, विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवून तुम्ही जितके प्रेम संबंधात राहाल, तितकं तुम्हाला त्याचा फायदा राहील. मुलांची जबाबदारी तर घेतलीच पाहिजे. पंचमातल्या शनी त्यांना मी सगळ्यात पहिलं एक सांगत असतो. उपायामध्ये सांगेल कदाचित परत पण. मुलांना डोळे सुद्धा वाटरू नका. हाताने मारणं, रागावणं तर दूरचीच गोष्ट आहे. पण पंचमात शनी मुलांना डोळे सुद्धा वटारू नका. बाकीच्या पुढच्या गोष्टी तर विसरूनच जा. कर्म म्हणाल तर यात मी मगाशी म्हणालो तसं, की तुमच्या मुलांची काळजी घ्या, त्यांना योग्य ते शिक्षण द्या, योग्य ते संस्कार द्या आणि पिताचं कर्म, कर्तव्य जबाबदारीने पार पाडा आणि ते भले कष्टकारक असेल म्हणजे संतती न ऐकणारी आहे किंवा थोडी हूड आहे किंवा थोडी बेजबाबदार आहे. बट डझंट मॅटर ते तुमचं कर्म आहे आणि त्या संततीला तुम्हाला प्रेमपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे घडवायचं आहे हे लक्षात ठेवा. प्रेम संबंधामध्ये अडचणी येणारच आहेत, येतातच. कारण तिथे तुम्हाला शनी आहे. तो तुमच्याकडून प्रेमामध्ये जास्तीत जास्त मॅच्युरिटी अपेक्षा बघतो आणि ते तुम्ही देत नाही. ते शनी तुम्हाला सांगतात, की मॅच्युरिटीने वाग थोडासा. अधिक जबाबदार, प्रामाणिक राहा. निस्वार्थपणे प्रेम करायचं. निस्वार्थ कुठेही करा. ते जोडीदारावरती करा किंवा संततीवरती करा किंवा समाजावरती करा किंवा तुम्ही जे काम करताय, त्यामध्ये प्रेमाने ओतून देऊन काम करा. झपाटल्यासारखं काम करा. निश्चितपणे तुम्हाला चांगलं फळ मिळेल. दर शनिवारी काय करा ना, तुम्ही काळ्या वस्त्रामध्ये खाण्याचे लाडू जे आहेत ना आपले, ते दान करा आणि मी मगाशी म्हणालो तसं संततीला, तुमच्या लेकरा-बाळांना, मुला-मुलींना जे कोणी असतील ते, त्यांना डोळे सुद्धा वटरू नका. मारणं, रागावणं तर खूप दूरची गोष्ट झाली. संतांवरती तुमच्या निस्वार्थपणे प्रेम करा आणि बघा फळ काय मिळतंय ते. पुढचं आहे 6वं स्थान. कुंडलीतील आपल्या षष्ठ स्थानात जर का शनी महाराज असतील, तर षष्ठ स्थानातून काय बघतो आपण? रोग, ऋण, रिपू, तुमची सेवाभाव, तुमचे मातुल घराणे, मामा, मावशी आणि आपण जी जनावरं पाळतो, पाळीव जनावरं, कुत्रा, बैल, शेळ्या, मेंढऱ्या वगैरे ते.
आणि अ, ह्यामध्ये तुम्हाला काय शिकायचंय, तर सेवाभाव अंगामध्ये कशी म्हणतो ना, अंगीकारची सेवाभाव वृत्ती तुमच्या मनामध्ये, अंगामध्ये भिनलेली असली पाहिजे. आरोग्याविषयी अतिशय अलर्ट मोडमध्ये राहिलं पाहिजे. इनफॅक्ट षष्ठातला शनी आहे ना, तर त्यांना आम्ही सांगतो ना, की किमान रोज 100 पावलं तरी तुम्ही जॉगिंग करायलाच पाहिजे. आणि जबाबदाऱ्या आहेत ज्या कामाच्या ठिकाणच्या, ते इमिजिएट बॉस दाखवतो षष्ठस्थानातून. सेवाभाव दाखवत आहे. तुमच्या जबाबदाऱ्यापासून कुठेही पळून जाऊ नका. मग ते कामाच्या ठिकाणी असेल, घरात असेल, सार्वजनिक ठिकाणी वावरताना देखील असेल. तर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावरती लक्ष केंद्रित करा. कर्म म्हणाल तर तुम्ही जेवढी सेवाभाव वृत्ती ठेवून कर्म करत राहाल, इतरांची सेवा करत राहाल, तुमच्या कामात जितका प्रामाणिकपणा ओतून काम कराल आणि तुम्हाला ती संधी मिळते. परंतु तो षष्ठातला शनी तुमची परीक्षा घेण्याकरता तुम्ही किती प्रामाणिकपणे, किती सेवाभाव वृत्तीने काम करता हे बघत असतात. तर ते अंगी बाणवा. नोकरीमध्ये प्रगती होण्यामध्ये विलंब होऊ शकतो. कर्जातून मुक्त होण्यास विलंब होऊ शकतो आणि आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास विलंब होऊ शकतो. तर यावरती एकच काम करायचं सगळ्यात बेस्ट. प्रामाणिकपणे काम करायचं आपल्या कामाशी काम. जे डिसिप्लिन आहे 8:30 ते 5, 5:30, 9 ते 5:30 जे काही वेळ आहे ठरलेली. त्यात कामात जायचं, कामावरती जाऊन बसायचं. जो काही टेबल आहे, जे काही काम आहे, त्या कामाला सुरुवात करायची. हळण करायची नाही. आळस करायचा नाही. काम टाळायची वृत्ती करायची नाही. ओके. आजारावरती मात करायची तर तुम्ही एक काम करायचं, की रेग्युलर रूटीन चेकअप किंवा हेल्थीनेस करता किंवा दररोजच्या दररोज काही ना काहीतरी व्यायाम करायचा. आणि नोकरीच्या ठिकाणी कुठल्याही सहकार्याशी संघर्षाची भूमिका घ्यायची नाही. यामध्ये धडा काय घ्यायचा असतो तुम्हाला मुख्यत्वे करून तर सेवावृत्ती आणि आत्मसंयम हे सगळ्यात महत्वाचं हत्यार आहे तुमचं. षष्ठ स्थानातला शनी जितकं तुम्हाला आपण काय म्हणतो ना शत्रुहंता योग देतो, तितकाच तो तुम्हाला आत्मसंयमाची शिकवण देखील देतो आणि अ, सेवा करायची संधी देतो. परंतु तितक्याच प्रामाणिकपणे तुम्ही सेवावृत्ती अ, पार पाडावी ही सुद्धा अपेक्षा करतात. उपाय म्हणून काय कराल ना, तर षष्ठ स्थानी रोगाचा आहे. तर तुम्ही शनिवारी तुमच्या कुठल्याही तुमच्या घराच्या जवळपास किंवा तुम्ही ज्या एरियात राहताय तिथल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर जे हॉस्पिटल्स असतात किंवा आपल्या गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत, सरकारी रुग्णालय, मग प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सरकारी रुग्णालय असतं बऱ्याचदा. म्हणजे पुण्यातलं म्हणाल तर औंधचं चेस्ट हॉस्पिटल आहे किंवा ससून रुग्णालय आहे. अ, किंवा अं, असे जे काही हॉस्पिटल्स आहेत ना, जे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवले जातात किंवा सरकारतर्फे चालवले जातात. तिथं दर शनिवारी जाऊन एखादा फेरफटका मारून या, तिथं काही सेवा देता येते का ते बघा. निस्वार्थपणे ते. आणि ऋणमुक्ती करता ऋणमोचक मंगल स्तोत्राचं पठण करा. सप्तम स्थान. सप्तम स्थानामध्ये शनी जेव्हा असतो, तेव्हा ते तुमच्या नातेसंबंधाचं कर्म आहे. नातेसंबंध जोडीदार आहे. तसाच तो दशमाचा दशम आहे. म्हणजे वडिलांचं पण देखील स्थानाशी संबंध जोडला जाऊ शकतो त्यातून. तुमचं बिझनेस पार्टनर आहे किंवा तुम्ही जे डेलीचं काम करून डेलीचं इन्कम घेताय, ते आहे. त्यामुळं आणि सप्तम स्थानातून एक गोष्ट बघितली जाते, समाज किंवा तुमच्या आसपासची व्यक्ती तुमच्याकडे कसल्या नजरेने बघतायत, कसे बघतायत, हे सुद्धा तो आरसा आहे. सप्तम स्थान हा आरसा आहे आपला. त्यामुळं ते नातेसंबंधांचं कर्म आहे. मग यामध्ये शिकवण काय मिळते? तर वैवाहिक संबंधाबद्दल शिकवण मिळते, भागीदारीबद्दल शिकवण मिळते. आपल्यात समतोलपणा, मॅच्युरिटी कशी असावी याची शिकवण मिळते. कर्म म्हणाल तर व्यक्तीला आपल्या जोडीदाराप्रती, भागीदाराशी प्रामाणिक राहणे किंवा जबाबदारीने वागणे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्म ठरते. विलंब म्हणाल तर सप्तमातला शनी तुमच्या विवाहामध्ये विलंब देतो, घडवतो किंवा वयाने थोडासा मोठा जोडीदार देतो किंवा वयाने जरी नसला तरी तो विचारांनी मॅच्युरिटी तुमच्यापेक्षा थोडासा प्रगल्भ विचारांचा असतो आणि विवाह थोडा उशिराने घडवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की भागीदारांनी नातेसंबंधांमध्ये थोडेसे संघर्ष देतो. इव्हन तो जोडीदाराबरोबर सुद्धा संघर्ष असतात. उन्नती करून घ्यायची असेल सप्तम स्थानातल्या शनीचा अ, अ, धडा घेऊन, तर नातेसंबंधांमध्ये समतोल राखण्याची आणि जबाबदारीने वागण्याची जाणीव करून देतात शनी महाराज. ज्यामुळे व्यक्तीला दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांची किंमत कळते. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी, संघर्ष तर येतातच. परंतु तिथं सहनशीलता, समंजसपणा आणि नात्यांमधली गरज आणि जबाबदारी ओळखून जर का तुम्ही वागलात, शनी महाराजांकडून
शिकवण घेतलीत, तर निश्चितपणे तो जोडीदार तुमच्याकरता एक काय म्हणून त्याला आपण आयुष्यभराचा जोडीदार म्हणजे पास्ट लाईफ कर्मा सुद्धा तुमचे क्लिअर करायला त्या जोडीदाराची तुम्हाला मदत होते. उपाय म्हणून काय कराल तर तेच मगाशी सांगितलं ते. जोडीदाराला वेळ द्या, जोडीदाराबरोबर जबाबदारीच्या नात्याने वागा, समजून घ्या, समजून सांगा आणि शनिवारी जोडीनेच एखादं धार्मिक कार्य पार पाडा. अष्टम स्थान. अष्टम स्थान काय आहे तर गूढ स्थान आहे, रहस्यमय स्थान आहे, मृत्यू स्थान आहे, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, इन्सेंटिव्ह बोनस वगैरे जे मिळतात ते बक्षीसपत्रांनी किंवा असे जे काही आपण काय म्हणतो एल-आय-सीतनं वगैरे जे पैसे मिळतात ना, इन्शुरन्सचे पैसे वगैरे, त्याचं स्थान आहे. रिसर्चचं स्थान आहे, आर-एन-डीचं स्थान आहे आणि काही आपले जे गुप्त रहस्य असतात आपले स्वतःचे हिडन अफेअर्स वगैरे त्याचं स्थान आहे. शिकून काय मिळते तर गुड्ड विद्या शिकणं, परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन कसं घडवून आणायचं हे किंवा तुमची इंटरनल शक्ती, अंतर्गत शक्ती, अंतर्स्फूर्ती ह्याची शिकवण आहे. कर्म म्हणाल तर व्यक्तीला आपल्यातील सुप्त, गुप्त शक्तींचा शोध लागतो. जीवनातील परिवर्तनांना सामोरं जाणं, आपण इझिली सामोरं जात नाही कुठल्याही परिवर्तनाला. तर ते शिकवतात शनी महाराज. विलंब म्हणाल ना तर वारसा हक्कातील किंवा वडिलोपार्जित जी काही इस्टेट आहे तुमची किंवा वडिलोपार्जित संपत्ती आहे, त्यामध्ये लाभ मिळण्यास थोडासा उशीर होतो. एखादे गूढ विद्या शिकायला जातात ते, परंतु त्या अभ्यासामध्ये किंवा शिक्षण घेण्यामध्ये जी कन्सिस्टन्सी लागते, त्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो. किंवा अष्टम स्थानातले शनीत बघा त्यांना विचारून बघा त्यांना एक इन्सेंटिव्ह किंवा बोनस मिळतच नसावा आणि मिळाला तरी बाकीच्यांच्या मानाने उशिरा आणि कमी मिळत असेल. संघर्ष म्हणाल ना तर अचानक येणाऱ्या संकटांशी, आरोग्याच्या तक्रारी किंवा एक प्रकारचं आपण म्हणतो ना मेंटल प्रेशर, मानसिक तणाव, या बाबतीत तुम्हाला ते संघर्ष देतात. उन्नती जर का साधायची असेल, अष्टम स्थानातल्या शनीचा वापर करून, मदत घेऊन, तर रहस्यमय गूढशास्त्राबद्दल विचार करण्यास, अभ्यास करण्यास ते प्रवृत्त करतात आणि ते करायला भाग पडतात आणि करवतात. त्यामुळे व्यक्तीची खरं तर अष्टम स्थानातला शनी, ह्या व्यक्तीची जेवढी आध्यात्मिक प्रगती करतो, उन्नती करतो, तेवढी इतर कुठल्याही स्थानातल्या शनीच्या द्वारे होत नाही. अष्टम स्थानातला शनी आहे, त्यांनी अध्यात्माचीच कास धरायची. दुसरं काहीही करायचं नाही त्यांनी. कसलंही भौतिक जगात, भौतिक सुखांमध्ये त्यांनी गढून जायचंच नाही. भौतिक जग त्यांच्याकरता नाहीच आहे. संघर्ष, अचानक घटना, काहीतरी अनामिक भीती असते मनात किंवा एक प्रकारची मानसिक अस्वस्थता, मानसिक अस्थिरता यावरती तुम्हाला संघर्ष करावा लागतो. धडा म्हणाल तर तसं सांगितलं तसं आत्मपरीक्षण करणं, गूढतेचा, रहस्यतेचा साक्षात्कार होणं आणि आत्मवृद्धी होणं या गोष्टी करतात. उपाय काय करायचा तर राहू कालामध्ये तुम्ही एकतर शनीच्या मंत्राचा किंवा राहू मंत्राचा जप करा. जप-तप करा. रहस्यमय गूढ शास्त्र याचं शिक्षण जितकं घेता येईल ते घ्या आणि थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला शिका. नवम स्थानातला शनी. नवम स्थान हे धर्म, भाग्य, गुरु, आपलं उच्च शिक्षण, परदेश प्रवास किंवा रिलिजन किंवा धर्म आणि आपले जे गुरु असतात, धर्मगुरू असतात ते यांचं स्थान आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शिवनी महाराज इथं तुम्हाला काय सांगतात, की धर्म, उच्च शिक्षण आणि तत्वज्ञान याची कास धरा. त्याचं शिक्षण घ्या. कर्म म्हणाल ना तर व्यक्तीला योग्य मार्ग निवडणे आणि आपल्या ज्ञानाचा इतरांसाठी उपयोग करणे हे महत्त्वाचे कर्म ठरते. विलंब म्हणाल ना तर उच्च शिक्षण पूर्ण करण्यात अडथळे येतात, विलंब होतो. ज्यांना तीर्थयात्रा करायची असते, नवम स्थानातला शनी आहे त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये अडचणी, विलंब हा होतोच होतो. आणि नशिबाची साथ मिळण्यास थोडासा उशीर होतो, विलंब होतो. कारण हे भाग्याचं, नशिबाचं देखील स्थान आहे. संघर्ष म्हणाल ना, तर मी मगाशी म्हणत होतो, की उच्च शिक्षण घेण्यात अडथळे येतात. तीर्थयात्रा करायच्या, धार्मिक यात्रा करायच्या, परंतु त्या अडथळे येतात किंवा विलंब होतात आणि त्यानंतर त्या पार पडतात. वडिलांशी देखील संघर्ष, आपला घरातील वडीलधाऱ्यांशी देखील संघर्ष घडवून आणतो शनी. आत्मिक उन्नती जर का साधायची असेल नवमातल्या शनीच्या व्यक्तींनी तर सत्याच्या शोधासाठी प्रेरित करतो. सत्याचा शोध घेणं, सत्य काय आहे ते जाणून घेणं आणि योग्य मार्ग दाखवतात ते. ज्यामुळे व्यक्तीची खरं तर आध्यात्मिक आणि बौद्धिक दोन्ही बाबतीत उन्नती होते, प्रगती साधली जाते. संघर्ष म्हणाल तर गुरु, वडील, घरातले वडीलधारे यांच्याशी किंवा धर्मावरती सुद्धा ते स्क्रुटिनी करतात. धर्मातले सुद्धा ते
छोटे-छोटे काय म्हणतात ना, प्रश्न विचारतात धर्माच्या निष्ठांबद्दल. धडा काय घ्यायचा ना, तर सहिष्णू भाव ठेवायचा. आस्था आणि निष्ठा निरंतर ठेवायच्या. त्यात कसलीही शंका, कुशंका ठेवायच्या नाही मनात. पण अंधश्रद्धा नाही ठेवायच्या. उपाय काय कराल ना, तर जे कोणी गुरु तुम्ही केले असतील त्या गुरूंची सेवा करा. घरातील वडीलधाऱ्यांची, वडिलांची सेवा करा आणि नवम स्थानातील शनी असतो तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, वर्षभरात किंवा चातुर्मासात किंवा किमान श्रावणामध्ये कुठल्या ना कुठल्या एका धर्मग्रंथाचं पारायण करा, अध्ययन करा, वाचन करा, पठण करा, श्रवण करा. काहीही करा, परंतु अ, धर्मग्रंथाचं काहीतरी तुमच्या हातून कर्म घडलंच पाहिजे. धर्माचं कर्म तुमच्याकडून काहीतरी घडलंच पाहिजे. दशम स्थान. दशम स्थानातला जो शनी आहे, तो दशम स्थान आपलं कर्मभूमी आहे, करिअर आहे, कर्म आहे, सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या वडिलांचं स्थान आहे ते. ऑथॉरिटी आहेत ना, त्या ते दाखवलं जातं आणि तुमचं समाजातलं स्थान, स्टेटस हे पण बघितलं जातं. शिकवण काय असते इथे शनी महाराजांची, तर व्यक्तीला आपल्या कामात प्रामाणिक राहणे, कठोर परिश्रम करणे आणि आपलं स्टेटस मेंटेन होण्याकरता फालतू गोष्टी न करता ज्या गरजेच्या आहेत, ज्या जबाबदारीच्या आहेत, ज्या प्रामाणिक आहेत, ज्या धार्मिक आहेत, ज्या न्यायाला अनुसरण आहे, ते केलं तर तुमचं स्टेटस जे आहे, समाजातली तुमची प्रतिष्ठा जी आहे, समाजातली तुमची पत आहे, ती मेंटेन होते. विलंब कशामध्ये होतो? तर तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी विलंब होतो. पदोन्नती मिळत नाही. कामातलं यश मिळालं तरी ते क्रेडिट तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी थोडासा विलंब होतो. संघर्ष म्हणाल तर नोकरी मिळण्यात संघर्ष सुरू होतो. नोकरी मिळाल्यानंतर ती टिकवण्यात, तिथं सिद्ध करण्यात संघर्ष आहे. व्यावसायिक असतील तर व्यवसायामध्ये स्टेबल व्हायला, व्यवसाय व्यवस्थित चालण्याकरता तुम्हाला संघर्ष करावा लागतो. वडिलांबरोबर तर संघर्ष हा तुमच्या 5वी लाच पुजलेला असतो. त्यामुळे पुढे उपायामध्ये सांगेल मी काय करायचं. तर उन्नती काय करायची? तर कठोर परिश्रमाखेरीज पर्याय नाहीये. दशम स्थानातल्या शनी असलेल्या व्यक्तींनी लक्षात ठेवायचंच. एक, ज्यामुळे व्यक्तीला स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास बसतो. लक्षात ठेवा, अ, कठोर परिश्रम त्याचं फळ तर मिळतंच मिळतं, पण तो तुमचा स्वतःवरचा विश्वास ठाम बनायला त्याची मदत होते आणि तुमचा स्वतःचा आत्मसन्मान वाढीस लागतो. कामात अडथळे, यशात विलंब हे तर सांगितलंच मी. धडा काय घ्यायचा तर शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक काम, ते स्टेटस तिथं धार्मिकपणे, न्यायाने किंवा ह्यानी जबाबदारीने काम करायचं. उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर मगाशी म्हणालो तसं ते कामाच्या ठिकाणी प्रामाणिक राहा. वडीलधाऱ्यांशी संबंध सलोख्याचे ठेवा. त्यांच्याबरोबर आदराने वागा, बोला. वडिलांच्या पाया पडत जा दररोज. शनिवारी साफ-सफाई करणारे जे कर्मचारी आहेत, कॉर्पोरेशनचे, जिल्हा परिषदेचे, ग्रामपंचायतीचे, नगर परिषदेचे, त्यांना शनिवारी काही ना काहीतरी एखादा समोसा, एखादा चहा, चहा पावडर यातलं काहीतरी भेट देत जा. आणि कर्मयोगाचं पालन करा. लाभस्थानातला शनी. लाभस्थानात काय दिसतं आपल्या मित्र, आपली इच्छापूर्ती, मिळकत, कमाई, अ, तो त्याचबरोबर तुमच्या स्वतःची होप्स ज्याला म्हणतो आपण ते, त्यानंतर आपला जो मित्रांचा जो पसारा आहे तो, हे सगळं यातून बघितलं जातं. तुमचे सामाजिक संबंध कसे आहेत आणि सामाजिक संबंधातून तुम्हाला मिळणारा लाभ आणि कर्मातून मिळणारा लाभ हे सुद्धा बघितलं जातं. इथं कर्म म्हणजे काय? व्यक्तीला सामाजिक आणि व्यावसायिक संबंध किती महत्त्वाचे आहेत, ते समजून घ्यावे लागते आणि त्यानुसार वागावं लागतं. विलंब कशात होतो? तर तुमची इच्छापूर्ती लवकर होत नाही. धन लाभ होण्यासाठी किंवा ते फायदे तुम्हाला मिळण्यासाठी झगडावं लागतं, लढावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, कन्सिस्टंट एफर्ट टाकावे लागतात. मित्रांकडून मदत मिळत नाही. मदत मिळत तर नाहीच नाही आणि एखादा जर का मदत करायची म्हणाला, तर विलंब होतो. संघर्ष म्हणाल तर सामाजिक वर्तुळामध्ये, मित्रांमध्ये किंवा मोठ्या भावाचं सुद्धा स्थान आहे, लाभस्थान. त्यांच्याशी संघर्ष तुमचा होत असतो. तर ते संघर्षामध्ये जरा सावध राहा. आत्मिक उन्नती साधायची, तर या भावातील शनी असलेल्या व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून काम करायचंय. तुमचे मित्रमंडळी कशी आहेत, त्यांच्याशी कसे सलोख्याचे, मित्रत्वाचे आणि प्रामाणिकपणे संबंध मेंटेन करता येईल ते बघायचं आहे. आणि मोठा भाऊ हा पित्यासमान असतो. जितका तुम्ही पित्याचा आदर करता, तितकाच मोठ्या भाऊ-बहिणींचा सुद्धा आदर करा. ऑटोमॅटिकली शनी महाराज तुम्हाला हे फळ देण्याकरताच लाभस्थानामध्ये विराजमान झालेले हे लक्षात ठेवा. उपाय म्हणून काय कराल ना, तर आसपासचे जे कोणी वृद्ध आहेत किंवा तुमच्या
ग्रुपमध्ये, तुमच्या ओळखी-पाळखीमध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये जे कोणी वृद्ध असतील, त्यांच्याशी संबंधित वृद्ध असतील, मित्रांच्या घरातले असतील, त्यांची सेवा करा आणि कसल्याही प्रकारचा स्वार्थ टाळा. अप्पलपोटीपणा करू नका प्रत्येक ठिकाणी. सगळं मलाच मिळालं पाहिजे. सगळी इच्छापूर्ती आहे तुमचं सगळं मलाच मिळावं. पण तसं होत नाही, तसं करू नका आणि तसं केलं तर लाभातले क्षणी तुम्हाला दणका दिल्याखेरीज राहणार नाही. हे लक्षात ठेवा. व्ययस्थान. व्ययस्थान हे मोक्ष, परदेश, हॉस्पिटलायझेशन, कर्जाचे हप्ते आणि रात्रीची झोप हे दाखवतात. त्याचबरोबर ते एक प्रकारचं तुमचं स्वतःचं आत्मत्याग जो काही आहे किंवा ते जे कर्म आहे, आत्मत्यागाप्रतीचं जे कर्म आहे, ते दर्शवतं. काही वेळेला आयसोलेशन पण म्हटलं जातं याला. बरोबर आहे ना? तर हे आहे. त्यामुळे शिकवण काय? त्या मोक्ष, वैराग्य ह्या गोष्टी तुम्ही आधी शिकल्या पाहिजेत. कर्म म्हणाल तर व्यक्तीला त्याग आणि निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळते. ते कितपत करत असतील हे शनी महाराज चेक करतात. विलंब म्हणाल तर परदेशी जे कोणी स्थायिक होऊ इच्छितात, त्यांना परदेशी स्थायिक होण्यास विलंब होऊ शकतो. ज्यांना आध्यात्मिक प्रगती किंवा एक प्रकारची मनःशांतीची इच्छा, आकांक्षा आहे, त्यामध्ये विलंब होऊ शकतो. संघर्ष मी मगाशी म्हणालो तसं परदेशात सेटल होण्याकरता परदेशात जाण्यापासूनच विलंब सुरुवात होतात. आत्मिक साधने, खर्चाच्या बाबतीत थोडा संघर्ष तर तुमचा वेळातल्या शनी आहे ना, त्यांचे ई-एम-आय बाउन्स होतात. हे बघा तुम्ही. बरेच जण खाली कमेंट करा कुणाचे असतील तसे. आत्मिक उन्नती जर का साधायची असेल या शनी महाराजांची मदत घेऊन, तर भौतिक सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून किंवा त्याविषयी निरीच्छ राहून आत्मिक शांती, आत्मशांती किंवा आपण काय म्हणतो ना त्याला आत्मिक बळ वाढवण्याकरता किंवा ते शोध घेण्याकरता तुम्ही प्रवृत्त व्हायला पाहिजे. शनी महाराज प्रवृत्त करतात. खरं तर हे मोक्षाचं अंतिम द्वार आहे, व्ययस्थान हे. त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही जर का भौतिक सुख, भौतिक समृद्धीपासून अगदीच पळून नाही जायचं कारण आपण आता कलियुगा युगात जगतोय. भौतिकतेखेरीज काहीच नाहीये. परंतु त्याच्या कच्छपी लागायचं नाही. त्याच्याच नादी लागायचं नाही. फक्त भौतिक सुखाच्या मागे पळू नका. संघर्ष म्हणाल तर एकटेपणावरती मात कशी करायची? एकटेपणा देतात तुम्हाला, मानसिक त्रास होतो, नुकसान होतं. धडा काय तर ध्यान, सेवा, त्याग, एकटेपणा ह्यातून धडा घ्यायचा किंवा त्याच्यावरती कशी मात करायची हे तुम्हाला बघायचंय. उपाय म्हणाल तर अशक्त, निराश लोकांना मदत करा. तुमची स्वतःची ध्यानधारणा वाढवा. बरोबर आहे ना? शनी म्हणजे मित्रांनो हे होतं 12 स्थानातील शनी आणि काय फळ आणि काय परिणाम आणि काय उपाय ते पाहिलं. शनी म्हणजे फक्त शिक्षा देणारे किंवा 7.5 त्रास देणारे नाहीयेत. ते तुमच्या आत्म्याला घडवणारे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. शनीची ही जी स्थिती आहे कुंडलीतील वरच्या 12 स्थानात सांगितली ती जीवनातील त्या स्थानपरत्वे मिळणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आव्हान म्हणून स्वीकारण्यास, त्यातून शिकण्यास, त्यातून काहीतरी धडा घ्यायचा, त्यातून काहीतरी मार्गदर्शन घ्यायचं आणि पुढे जाऊन तुमचं स्वतःची भौतिक उन्नती, आत्मिक उन्नती आणि आत्म्याकरता मुख्य करून आत्मा आहे. आत्म्याला बोध कसा घ्यायचा, हे जर का तुम्ही शनी महाराजांना गुरु मानून घेतलं, शिकवण समजून घेतली, त्यांनी जो शिकवलेला सांगितलेला धडा आहे त्याचं तंतोतंत पालन केलं, तर जीवनातील कर्माचा, आत्मोन्नतीचा आणि आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. मित्रांनो, खाली कमेंटमध्ये फक्त तुमच्या कुंडलीत शनी कुठल्या स्थानात आहे आणि मी जे वरती सांगितलेले सिम्प्टम्स म्हणा किंवा दर्शन म्हणा ते तुम्हाला होतायत का ते बघा. कुठले धडे मिळालेत स्थानपरत्वे ते सांगा. ते कमेंटमध्ये सांगितलं ना म्हणजे आम्हाला जो काही अभ्यास करतो ना आम्ही किंवा जे आम्हाला अनुभव येत असतात कुंडली वाचन करताना किंवा क्लायंटकडून ऐकलेले ते आणखीन ठाम आणि बळकट होतात. आणि माझी सर्वांना विनंती आहे. हा एकदम पूर्णपणे वेगळ्या विषयावरचा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही स्वतः ऐका. त्याला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या पाहण्यात, तुमच्या मित्रमंडळींमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमचे निअर अँड डिअर वन्स ज्याला म्हणतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ ऐकून यापासून काहीतरी माहिती घेण्याचा किंवा शिकण्याचा किंवा शनी महाराज कुठल्या स्थानात आहेत त्यांच्या कुंडलीत, त्यातून काय बोध घ्यायचा, काय उपाय करायचा, काय शिकायचं हे सांगण्याकरता कृपया माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुम्हा सर्वांचं असंच आमच्या या चॅनेलवरती तुमच्यावरती प्रेम असू द्यात, सद्भावना असू द्यात, ही सदिच्छा. धन्यवाद.